हाय वेलकम गाईज. भरपूर दिवसांनी मी ब्लॉग बनवतो आहे, मला पण माहिती आहे. तर आज मी ब्लॉग बनवायचा असा विचार केला की बोललो आज गाडी आम्ही रेस्टोरेशनला टाकणार आहोत. तर ती गाडी कोणती रेस्टोरेशनला टाकायची आहे ती पण तुम्हाला दाखवतो. मी ब्लॉग करतो आहे, बघू रेस्टोरेशनची सिरीज मी आणेल. म्हणजे किती ब्लॉग्स बनतात आता मी सांगू नाही शकत, पण ट्राय करेन की मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला रेस्टोरेशन दाखवेल त्या गाडीचा. आणि ती गाडी तुम्हाला पण बहुतेक आवडेलच, कारण की बहुतेकांना ती गाडी सर्वांनाच आवडते आणि आय कॅचिंग गाडी आहे. तर गाडी दाखवतो कोणती आहे. आणि आज मी तुम्हाला ही सिरीजचा पहिला व्लॉग आहे, तर मग तो सिरीज आपण स्टार्ट करूया. व्लॉगिंग करायला मी बघतो आहे की मला जसा मला व्लॉग बनवायला वेळ मिळेल तसा मी व्लॉग बनवत जाईन. तर आता मी तुम्हाला गाडी दाखवतो कोणती आहे. महिंद्रा मेजर जीप. तर ही आहे 3 डोर. ह्याच्यामध्ये आज आम्ही ह्याला रेस्टोरेशनसाठी घेऊन जात आहोत. तर ह्याच्यामध्ये आम्ही ह्याला पेंट करणार आहोत. आणि जे रस्टिंग इश्यूज आलेले आहेत गाडीला, आता आम्ही आणल्यापासून तशीच आम्ही फिरवत होतो. आणि प्लस आता 1.5 वर्ष झालं आम्ही तशीच गाडी ठेवून दिली होती शेडमध्ये ह्या जागेवर. आणि आता पावसाळा असायचा तर आम्ही पुढे ठेवायचो. तर ह्या जागेवरती पण आता तिला झालेलं असं आहे की ऊन म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेर राहून ती गंजायला लागली वगैरे. काही प्रॉब्लेम्स आले आहेत गाडीमध्ये, जसं की हे तुटलं आहे क्लॅम्प, थोडंसं रस्ट आलं आहे, ह्याला रस्ट आला आहे. हे बघा पेंट वगैरे जरा खराब झालं आहे, जरा म्हणजे भरपूरच झालं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आज हिला पेंटिंग आणि रेस्टोरेशनला वगैरे टाकणार आहोत. तर रेस्टोरेशनचे पुढे जसे व्लॉग्स बनतील ते मी तुम्हाला दाखवत जाईन. मग हिच्यासाठी आम्ही हे सीट्स वगैरे आमच्या डॉगने सर्व फाडून टाकलेले आहेत, ते सीट पण खराब झालेली आहेत. तर हे सर्व आम्ही 2 सीट्स आणलेले आहेत गाडीच्या. तर हे नवीन करायचं आहे. त्याच्या अंडरबॉडी वगैरे आम्ही पेंट केलेला होता, पण तरी पण आता थोडाफार रस्ट आलेला आहे. तर तो सर्व रिपेअर करायचा आहे. तसं की ही हेडलाईट वगैरे तुटली आहे आणि आता जुनी झाली आहे, म्हणजे रस्ट इश्यू येणारच आहेत. ह्याच्या मागची ही कुत्र्याने पूर्णच सीट फाडून टाकली आहे, म्हणून आम्ही हिला फोल्ड करून ठेवले. ही पण पूर्णच खराब झाली आहे. मग हे तरी आम्ही विचार करतो आहे की ह्या 2 सीट्स बनवूया या किंवा काढूनच टाकूया. मग 2च सीट आम्ही फक्त ठेवणार आहोत. बघू आता पुढे कसं व्लॉग बनवता येईल आणि व्लॉगमध्ये कसं आम्हाला ते सीट्स भेटल्या या बनवायला पण मिळाल्या तर आम्ही बनवू. तर पूर्ण रस्टिंग इश्यू वगैरे झालेला आहे पूर्ण गाडीसोबत. आणि हा आहे छोटू, पण ह्याने नाही, जे आमचे दुसरे मोठे डॉग्स आहेत त्याने फाडलं. हे जरा पेंट हे झालं आहे, खराब झालं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याला जे कवर होतं हे पण खराब झालं आहे. तर हे सर्व पूर्ण बनवायचं आहे आम्हाला आता. त्याच्यासाठी आज आम्ही जातो आहे. बघूया, आमचं बोलणं झालं आहे पेंटरशी. तर आता ते कसं पेंट करतील आणि काय करतील आज परत त्यांच्याशी बोलून घेऊ. आणि बोलल्यानंतर किती दिवसांमध्ये वगैरे देतील ते पण आपण विचारूया. आधी त्यांना आम्ही हे सर्व जे पार्ट्स आता तुम्हाला दाखवले आहेत गंजून आणि तुटले आहेत, रस्ट खाल्ला आहे, ते त्यांना रिपेअर करायला सांगूया. मग ते बोलले आहेत की आम्ही हे रिपेअर करू, पूर्ण रिपेअर करून नंतरच मग आम्ही त्याच्यावरती पूर्ण कलरिंगचा हे करू. तर आता आम्ही तसा विचार केला आहे की कलर करायचा असेल तर आम्ही कलर कोणता करू तो पण आम्ही आता विचार करतो आहे. मग ते विचारतील आम्हाला कलरिंगच्या वेळेस की कोणता कलर तुम्हाला नक्की फायनल करायचा. आम्हाला 2-4 कलर आहेत, आम्ही विचार केलेला आहे, पण त्याच्यात नक्की कोणता कलर करायचा आहे तो आम्ही फायनल करू आणि मग तसं तुम्हाला अपडेट देऊ यूट्यूबवरती. तर आता ह्याचं छप्पर जे होतं तेव्हा पण गाडी फुल रावडी वाटायची, पण आता काढून टाकलं आम्ही, अशीच ओपन करतो आहे. आता ह्याच्याहून डबल रावडी झाली आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे आधीचा व्हिडिओ असतील गाडीचे छप्परसोबत, तर मी ती व्हिडिओ पण अटॅच करेन. तर आता ही बघा गाडी कशी आहे आणि नंतरची गाडी तुम्हाला मी दाखवेन की कशी आहे. तर आता मी जातो आहे माझ्या लहान भावासोबत. तो बिचारा शाय आहे, तो बोलतो ब्लॉगमध्ये मी एवढा येणार नाही, तू बनव. तर मग बघूया पुढे जाऊन आम्ही आता डायरेक्टली गॅरेजमध्ये या आता रस्त्यामध्ये व्हिडिओ काढायला मिळाली त्या काढेन.
कारण की माझा भाऊ घेतो आहे जीप आणि मी घेतो आहे ॲक्टिवा. त्या ॲक्टिवासोबत मी जाईन. आणि ही एंडेवर 4x4 हिचा पण एक व्लॉग येईल लवकरच. मग त्याच्यावरसाठी पण तुम्ही यूट्यूबवर चॅनलवरती बनवून राहा. आता तसे माझ्याकडे गाड्या आहेत तर मी आता थोडंफार गाड्यांवरती व्लॉग्स बनवत जाईन आणि सांगत जाईन तुम्हाला. बघू आता मी तुम्हाला डायरेक्टली रस्त्यावरती गाडी चालताना दाखवेन या अदरवाईज डायरेक्ट गॅरेजला वगैरे पोचल्यावरती जसं मला जमेल तसं मी तुम्हाला दाखवेन. चला गाईस. देखो ये सब ये पतरा लगेगा, सड़ गया है। हाँ ये ऐसा यहाँ पे पेस्ट लगेगा ये। ओके. तो ये देखो ये भी सड़ गया है। बोला तो दिखाएगा हाथी, निकली चीटी। हाँ इतना ऐसा पतरा लगेगा ये। ओके ठीक है. जहाँ जहाँ रहेगा वो सब सड़े। ठीक है चलेगा. कितना दिन में बनेगा तो भी? तो भी समझो कि कम से कम 15 दिन पकड़ के चल गए। 15 दिन और भी नहीं 15 दिन भाई मेरा वस्तु मिल जाएगा क्या? 15 अगस्त तक मिलेगा नहीं ना? लेके जाने का 15 अगस्त को देखते हैं। आज कितना है? आज 6 तारीख है। अगस्त है ना? 10 दिन पड़ा अपने पास। वो तो सुनाएंगे, नहीं होगा तो भी होगा तो भी। अरे दादा है नहीं, वो तो सुनना पड़ेगा, होगा तो भी सुनना पड़ेगा, नहीं होगा तो भी सुनना पड़ेगा। सभी जल्दी पण होगा। ये फ्लैग रोड का क्या था? वो रहेगा, वो चलेगा। वो तो फ्लैग में निकालूंगा परंतु कभी लगाने का काम आता है। झंडा भी लगा देंगे तो अच्छा दिखेगा। हाँ वही तो जो भी कलर रहेगा वो चलना दुकान पे पास कर लेना, उधर सेट रहेगा सब। मैं लेके चलूंगा, पास कर लेना, तो आपके सामने कलर लेकर जो भी रहेगा। हाँ तो ये देखो ये ब्लैक रहेगा, वो सब ब्लैक आएगा पूरा। ये भी ब्लैक रहेगा. अरे ये ब्लैक रहेगा। हाँ. ये ब्लैक मार देंगे, ये ब्लैक मार देंगे। हाँ हाँ ब्लैक। हाँ मागचा डोर पण ब्लॅक ठेवू ना, काय करायचं? नहीं पूर्ण डोर नको. ये निकाल फेंक दूंगा। हाँ ये निकाल लो. निकाल फेंक दूंगा। एवढा बोलो आप नहीं ये ना ये कर देना. ये जो है वो ब्लैक, ये वाला मतलब ये जो ऐसा मतलब इसके ऊपर पत्र के ऊपर आ रहा है हाँ वो थोड़ा सा ब्लैक कर देना. बाकी का हाँ ये बॉर्डर ब्लॅक रहेगा का टाइप. त्या गाडीचा व्हील सगळं सोबत आहे टाइप मध्ये. नाही त्याच्याहून थोडासा हा काय पूर्ण नाही त्याला थोडं म्हणजे ब्लॅक टीचिंग येईल ना. मेटॅलिक एक वीडियो होने वाला तो मत निकालो ना। और अंदर कौन सा कलर मारोगे फिर? ये ब्लैक ही रहेगा। ब्लैक ही ना? हाँ, वो अपॉक्सी कलर रहेगा। ठीक है चलेगा. मतलब ये नीचे जो है ना ये हाँ ये पानी में लगता है जंग पकड़ता तो ये अपॉक्सी कलर ही नीचे रहेगा ये। ओके ठीक है. और 650 रुपये लीटर आता है अपॉक्सी कलर। मतलब वो कलर का बोल दिए वो सब बोल दिया, उसमें कुछ नहीं। कलर का तो भी मतलब क्या कुछ गारंटी वारंटी रहेगा कि इतने साल चलेगा? निकलेगा नहीं ना भाई, गारंटी रहेगा ना.
कितना रहे तो भी निकलेगा। अब ये बोलो गाड़ी ले जाके मैं किसी भी दीवार में ठोक दूँ? नहीं नहीं, होता है, ऐसा हो जाता है। पर कभी कभार क्या होता है कि 1 साल के बाद थोड़ा सा ऐसा पोपड़ा निकलना नहीं लगता है, पोपड़ा नहीं या कोई नाखून से खींच देता है तो पूरा ही निकल जाता है, वैसा नहीं ना? नहीं ना, ठीक है वैसा नहीं निकलेगा आपको। ठीक आहे, चालेल. हे बघितलं तुम्ही, आमचं बोलणं चाललेलं त्या काकांसोबत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं सर्व गाडीचं असं असं काम होईल आणि ह्याची जे पत्रा वगैरे सडला आहे त्याचं सर्व काम होईल, हे पण आम्ही रिमूव्ह करणार आहोत. हे पण बहुतेक रिमूव्ह करतील, या थोडासा कट वगैरे करून काहीतरी बघू काय होते. आणि कलरचं आमचं अजून बोलणं चालू आहे, कसं काय आहे सर्व. थोडंसं काम होईल. आणि आता माझ्या लुकला तुम्ही इग्नोर करा, कारण की आता मी MIDCतून आलो, पूर्ण धूळ आणि हवेवरती. त्याच्यामध्ये स्कूटीने पण थोडासा धोका दिला मध्येच. गाडीचा स्पार्क प्लग खराब झाल्यामुळे गाडी बंद झालेली. मग त्याच्या बाजूलाच मेकॅनिक होता नशीब, त्याच्याकडे टाकून घेतला, तर चालू घेऊन परत घेऊन आलो. तर बघूया आता, तुम्हाला मी प्रोसेस दाखवत जाईन कशी काय आहे सर्व गाडीची. त्याच्यानंतर आता बघूया, त्यांनी दाखवलं आम्हाला कुठे कुठे काय काय काम करणार आहेत. आणि बहुतेक तरी आम्ही नॉर्मलच असं चांगलं असा डॅशिंग दिसणारा कलर ठेवूया आपण, म्हणजे असं चांगला लुक येणार आणि आपल्याला पण जरा चांगला वाटणार. तर बघूया आता, आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने अपडेट दुसरे काय असतील ते वेगळे देतो. मला दाखवतो ही गाडी त्यांनी काकांनी काम केलं आहे, त्याच्यावरती पुट्टी वगैरे भरून असं पूर्ण जेवढे डेंट्स वगैरे होते ते सर्व त्यांनी हे केल्यात, पुट्टी वगैरे भरल्यात. आणि इथे ते पेंट करतात. बघूया आता आपल्या गाडीचं जसं काम होईल तसं आपण दाखवूया तुम्हाला, रेस्टोरेशन काय असेल काय नाही. परत एकदा होऊन जाऊन दे डायलॉग. एंडीवर का क्या खोले? इंडोर का भी वो लाइट चालू है, देखा अर्चित विथ एक्सप्लोरर यूट्यूब चॅनल. माहिती आहे रे, किनी अर्चित किणी आहे. फिर उधर रिच पैसा सब पोटली में भर के उधर ही खाली अंशुमन पूछेगा तो बहुत है इधर, अवार्ड अंशुमन पूछेगा तो पता चलेगा ना इसके पीछे कहानी है, सुना क्या? नहीं नहीं